Thank you.
मागणे ते एक तुझं प्रती आहे, 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 तिरकरी आहे हरिभक्तपरायण गणेश महाराज नानकिल्ले त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण राम महाराज कुलकर्णी। तुझं प्रती
Thank you.
मागणी ते तुझ प्रती आहे देशले तरी पाहे पांडुरंगा या संताशी मिरवे हेची मज दे आणि तुझ काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होय मज ठेवी पायी संताची या संताशी निर्विहेची मज दे आणि तुझं काही न मागू देवा विठ्ठल विठ्ठल
पाहे पांडुरंगा या संताशी निर्विहेची मदते अधिक तुझ काही न मागो महादेव पीठे कधी भीमरथम वरपुंडरीकाय यथातम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् समानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन श्री चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जया ते केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकर तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथा जनाथा तुझा नमो गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं गौरीशंकरदया मूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सती रंभा दयाची माता वसेहु अकरा मनामी पिता वसेहु शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभूला राधा मेरी स्वामिनी मेरा दीदी को दास जन्म जन्म मुझे दीजियो श्री वृंदावन को वास राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाए जन्म जन्म किया बदा राधा नाम सुनाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः संत चूड़ामणि स्वामी याचा स्पेशल घेऊन द्या यावेळेस गायन करीन त्यावेळेस विको द्या थोडा अंतरोम होतो कारण कसं आहे याच्यामध्ये असते बा मॅग्नेट आणि आमचे दररोज कीर्तन चालत पण त्या आवाजाला खासियत कॅन्सर झालात मी तुमचंच नाव सांगेन साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर गाणाऱ्या वाजवणाऱ्या लोकांना व्यवस्थित द्या मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्विहेची मद देईल आणि तुझं काही न मागू तेव्हा उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणा करता बोललेला वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा फार नाही पण 3 चरणाचा अभंग सगळ्यांच्या पाठातील सर्वांच्या परिचित असलेला फक्त आणि फक्त 3 चरणाचा निरूपणा करता निवडलेला आहे
कीर्तन सेवा कशा निमित्त आहे सगळ्यांना माहित आहे, तरी सुद्धा अल्पसा पर्याय तो असा. गेल्या 6 वर्षापासून योगीराज संत सम्राट समर्थ गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा महोत्सव आपण वडगाव तेजनकर ग्रामस्थ या ठिकाणी करत असतो. 6 वर्षापासून अत्यंत गुणागोविंदाने अत्यंत आनंदाने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो. आणि मला असं वाटतं या वर्षीचं हे 7वं वर्ष आहे. मला असं बोलायचं होतं कारण मी पाहिजे. आणि 7व्या वर्षामध्ये पदार्पण करत असेल मी तर असं म्हणेल नारदाच्या गादीवरून की पंचक्रोशीला लाजवेल असा हा कार्यक्रम आहे. पंचक्रोशीतील लोकांनी या कार्यक्रमाचा आदर्श घेतला पाहिजे असा हा कार्यक्रम आहे. काय ती गाणारी मंडळी आहे, काय ती वाजवणारी मंडळी आहे, काय ती टाळ वाजवणारी मंडळी आहे, आणि काय ती श्रवण करणारी सगळी मंडळी आहे, आणि काय ती साऊंड सिस्टीम आहे. बघा एवढा मोठा लवाजवा एकत्रित करणं हे सहजासहजी होत नाही. याच्यासाठी सुद्धा सगळ्यांचंच भाग्य लागतंय, कीर्तनकारापासून तर बिलकुल पहारेकऱ्यापर्यंत. कारण सज्जनांनो वारकरी संप्रदायाने खूप प्रगती केली, जसं विज्ञानानं फार मोठी प्रगती केलेली आहे. विज्ञानाने फार मोठी प्रगती केली. पूर्वीच्या काळामध्ये बटनाचा मोबाईल होता हो, म्हणजे आता नाही असं नाही, पण पूर्वीच्या काळात बटनाच्या मोबाईल मध्ये जी मजा होती ती 1 लाख रुपयाच्या आयफोन मध्ये सध्या नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये अत्यंत आनंद होता. पण सोशल मीडियाने सुद्धा विकास केला, प्रगती केली, आणि मला असं वाटते आपल्या वारकरी संप्रदायाने सुद्धा फार मोठी प्रगती केली. बघा ना तुम्ही आपले पूर्वीचे कीर्तनकार जर आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले तर सांगेल मी तुम्हाला पूर्वीचे कीर्तनकार कसे होते. पूर्वीचे कीर्तनकार महाराज सायकलनं प्रवास करून कीर्तना करता जायचो. सायकलचा प्रवास असायचा, कीर्तनाला जायचंय आणि ऐकणारे सुद्धा आनंदानं जायचे. तसं पूर्वीच्या काळामध्ये जसं कीर्तन ताकदीने ऐकत होते तसं तमाशाही सुद्धा ताकदीने ऐकत होते. असं नका समजू की कीर्तनच ऐकत होते. तमाशा जर मेकर सारख्या ठिकाणी असला, तमाशा जर लोणार सारख्या ठिकाणी असला तर बंड्यावर बसून जायचे. बंड्यावर मिशीला वाकडा देत आकडा देत ते तमाशा ऐकण्यासाठी जायचे. एक छंद वेगळा होता, एक वेगळा आनंद होता. आणि पूर्वीच्या काळामध्ये अशा व्यवस्था नव्हत्या. आता लाखो रुपयाचा बारदाना या लोकांकडे असतो. मंडप काय, साऊंड सिस्टीम काय, मिक्सर काय, अतिशय मोठमोठाला वस्तू त्यांच्याकडे उपलब्ध सध्याच्या काळात आहेत. पण पूर्वीच्या काळामध्ये फार कमकुवत होतं, कमतरता होती. बघा असं एखाद्या गावाला जर कीर्तनासाठी गेलं तर असा टांगलेला माईक असायचा, तेजनकर साहेब असा टांगलेला माईक असायचा, आणि बॅटरीवरच चिंता लावलेला असायचा. ती ट्रॅक्टरची बॅटरी काढलेली असायची. विठ्ठल महाराज ट्रॅक्टरची बॅटरी जोपर्यंत कीर्तन चालू आहे तोपर्यंत बॅटरी काढायची, कीर्तन झाले की बॅटरी लावून द्यायची. असा टांगलेला माईक असायचा. हा पण साऊंड सिस्टीमचा आवाज येत नाही एवढा गाणाऱ्या लोकांचा आवाज यायचा. असा चाली म्हणायची ती एकावरीची एकावरी. जसं हे मराठवाड्यातील सर्व गायक मंडळी आहे, गुणीजन मंडळी आहे, आमचे वाजवणारे श्री हरिभक्ती परायण मृदंग सम्राट मृदंगाचार्य सचिन महाराज वरुडकर यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गायनाची साथ अत्यंत सुंदर सुरुवातीला ज्यांनी गायली, मंत्रमुक्त सुरुवातीच्या चालीमध्ये सगळ्यांना ज्यांनी केलं आहे श्री हरिभक्ती परायण गायन गंधर्व गायन कोकिळा भजन सम्राट राम महाराज कुलकर्णी, गणेश महाराज नीलकिल्ले, ही सर्व मंडळी मराठवाड्यातील आहे. आणि या सर्व मंडळीमुळे आमचे दुकानं चालू आहे. विठाला विठाला विठाला. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती वेदांत वारकरी शिक्षण संस्था विकास महाराजांची पोराय करू तुम्ही. वा, विकास महाराजांची मुलं या ठिकाणी आहेत. अतिशय सुंदर खेळीमेळीचं वातावरण आहे. ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत गीता गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी श्रवण केली. आज 7व्या दिवसामध्ये पदार्पण. मला असं वाटते महाराज गेले आहेत का? गेले म्हणजे घरी बरं का? भागवत कथा प्रवक्ते केदारनाथ महाराज सरनाईक पेनभुरीकर यांच्या वाणीतून आपण या ठिकाणी भागवत कथा ऐकली. गेल्या 6 दिवसापासून आपण महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुणीजन महाराज मंडळींची विद्वान वक्त्यांची कीर्तन श्रवण या ठिकाणी केली. आज 7व्या दिवसाचं कीर्तन पुष्प समर्थ सद्गुरू संत सम्राट योगीराज गजानन महाराज यांच्या चरणी समर्पण करण्याच्या निमित्ताने जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा फार नाही पण 3 चरणाचा अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. आणि या 3 चरणाच्या अभंगावर आपल्याला मिळेल तेवढ्या वेळामध्ये बोलायचं आहे. विठाला विठाला. अभंगाचा निश्चित निरूपण भावार्थ असा आहे. महाराज म्हणतात, माग नेते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाय पांडुरंगा. वास्तविक पाहता जे लोक मागतायत,
मागणारे लोक कधी संत नसतात आणि जे मागत असतात ते डुप्लिकेट असतात. अनेक प्रमाण तुम्हाला देता येतील, प्रमाण देऊन तुमचा वेळही या ठिकाणी देता येईल. थोडा आवाज द्या. जगद्गुरु संत सम्राट गजानन महाराजांचा हा 3 चरणाचा, तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अभंग आहे. काय म्हणतात महाराज? मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाय पांडुरंगा, या संताशी नरवी हेची मजली आणि तुझं काही न मागू देवा. याचा मूळ विषय लक्षात ठेवा माझ्या राजांनो. या संताशी म्हणजे संत माय बापांना प्रत्येक मानवामध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये हा संत दिसत असतो आणि हा संत लोकांचा फार मोठा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. बघा तुम्ही, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी 4,500 पावणे 5,000 अभंग तयार करून ठेवले. परंतु त्या अभंग गाथेचं पारायण करत असताना त्या अभंग गाथेमध्ये एकही अभंग असा सापडत नाही की स्वतःच मोठेपण तुकाराम महाराजांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 18,000 ओव्या लिहून घेतल्या. एका मेलेल्या व्यक्तीला जिवंत केलं, त्याच्या हातातून ही एवढं मोठं काव्य रचना करून घेतली. 18,000 ओव्या या ठिकाणी तयार झाल्या. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगत असताना स्वतःचं मोठेपण एकाही अक्षरात लिहिलेलं नाही. नामदेव महाराजांनी एवढा मोठा ग्रंथ तयार केला पण त्याच्यामध्ये स्वतःचं मोठेपण लिहिलेलं नाही. दास गणू महाराजांनी एवढा मोठा गजानन विजय नावाचा ग्रंथ लिहिला पण त्याच्यामध्ये मोठेपण लिहिलं नाही. सुगा शेवडे महाराजांनी गजानन महाराजांची 52 लिहून ठेवली पण त्याच्यामध्ये मोठेपण लिहिलं नाही. याच्यापासून आपण काय निष्कर्ष घेतला पाहिजे? या कष्टकरी कलियुगामध्ये संत ही मायबाप होते आणि मायबाप असणारे संत महात्मे स्वतःचा मोठेपणा मिळवत नसतात, या समाजाला मोठं करत असतात. विठाला विठाला आज या खेडीमेडीच्या वातावरणामध्ये संत देवाच्या समोर कोणाकरता मागतात, कशासाठी मागतात, का मागितलं पाहिजे, कुणी मागितलं पाहिजे आणि कशा करता मागितलं पाहिजे याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहे. महाराज, आज ज्यांच्या अत्यंत आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं, मी काही आपल्या गावामध्ये नवीन नाही सतीश भाऊ, गेल्या 6-7 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो. सतीश भाऊच्या घरामागे शेतात स्वतः होता, आमची टीमच होती. त्यानंतर काही कालांतराने दुसऱ्या वर्षी गावात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माग तिथेही कार्यक्रम झाला आणि हा 3ऱ्यांदा येण्याचा योग या ठिकाणी आला. कुठेतरी आमच्याबद्दल तुमच्या हृदयात प्रेम आहे, जागा आहे आणि ती प्रेम जागा, ती आपुलकी या ठिकाणी आम्हाला खेचून आणली. म्हणून आज सगळ्यांचं या ठिकाणी दर्शन झालं. त्यांच्या प्रेमापोटी आमचे भागवताचार्य, कीर्तनकार, गायनाचार्य आमचे विठ्ठलजी महाराज बादळ यांनी मला फोन केला, तारीख पाहिजे. त्यानंतर आपले तेजराव तेजनकर साहेबांनी मला या ठिकाणी फोन केला, सतीश भाऊनी फोन केला. या सगळ्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं आणि आज दुग्ध शर्करा योग आहे. आज समर्थ सम्राट योगीराज गजानन महाराज यांचा प्रगट दिन उत्सव आहे. विठाला विठाला आपण भाग्यवान आहोत. ज्या समर्थांच्या पावन पवित्र दरबारामध्ये आपण राहतो, हा दरबार गजानन महाराजांचा आहे. आणि आज मी तर असं म्हणेन, देशामध्ये एकही गाव असं नाही, देशामध्ये एकही गाव असं नाही की ज्या गावात गजानन महाराजांचं मंदिर नाही. आणि देशामध्ये एकही गाव असं नाही की ज्या गावात आजचा दिवस मोठ्या आनंदानं साजरा केला गेला नाही. म्हणून काय होतंय, ज्या काळामध्ये संत महात्मे या कष्टकरी कलियुगामध्ये तुमच्या आमच्या डोळ्यासमोर हयात असतात, त्यावेळेस साधूची चेष्टा करतो राजा महाराज. साधूला किंमत देत नाही आपण. आणि ज्यावेळेस ते या कष्टकरी कलियुगामधून या समाजाचा, या गावाचा, जगाचा, राज्याचा, विश्वाचा कायमचा निरोप घेतात, त्यावेळेस आपण त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्याकरता जातो. याचं कारण काय? आपलं सुद्धा तसंच आहे, प्रत्येकाचं तसंच आहे. तुम्ही चांगलं काम कितीही करा, लोक तुमचं नाव घेणार नाही, पण गेल्यानंतर तुम्हाला लोक विसरणार नाही. साधूचं जीवन सुद्धा तसंच आहे. काय होते गजानन महाराज? कोण होते गजानन महाराज? 1000 लोकांपैकी 900 लोकांनी महाराजांना शिव्या दिल्या. मी गजानन महाराज संस्थानचा माझी विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे महाराज काय होते हे मला जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला माहित नाही. कारण गजानन महाराज संस्थानमध्ये आम्ही 4 वर्ष गजानन महाराजांच्या पायथ्याशी गजानन महाराजांची सेवा केली आणि गजानन महाराजांच्या सेवेचं फळ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला चाकायला भेटतं. ही आमच्या गजानन महाराजांची ताकद आहे. नाहीतर महाराज, आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस तुमच्याकडे उभं राहिल्यानंतर काही लोक निष्कर्ष कळत असतील, विठ्ठल महाराज, काही लोक म्हणत असतील श्याम महाराज ठाकूरकर आले, मौली बाबा संस्थान,
चिखलीवरून वारकरी शिक्षण संस्था चालवतात 20 वर्षापासून. हो महाराज चालवतो आम्ही. पण आज तुमच्या समोर मागणीपर प्रकट मांडण्याकरता 7व्या दिवसाचं कीर्तन पुष्प समर्पण करण्यासाठी जो उभा आहे, हा दिसायला तुम्हाला कॉलेज कुमार दिसत असेल. तुमच्या मनात लड्डू फुटत असतील की श्याम महाराज 10वी तरी शिकलेले असले पाहिजे. काही काही म्हणत असतील हे कॉलेजवरून आलेलं दिसते की रे. काही लोक म्हणत असतील हे एज्युकेशन कम्प्लीट झालेलं असेल. पण तुम्हाला सांगू, 4 वर्ष माझ्या गजानन माऊलीच्या दरबारामध्ये आम्ही स्वच्छ सेवा केली आणि आज गजानन महाराजांच्या पावन पवित्र दरबारामध्ये सेवा केली म्हणून 4था वर्ग नपास असलेला व्यक्ती तुमच्या समोर बोलतोय. ही गजानन महाराजांच्या सेवेची ताकद. आणि महाराज हो मृदंगाचार्य महाराज दररोज कीर्तन चालू. हे कशा करता तुम्ही सेवा करत राहा. त्यावेळेस साधू हयात होते त्यावेळेस या साधूची चेष्टा केली ना माझ्या राजांनो. ज्या लोकांनी चेष्टा केली तीच लोक महाराजांच्या पायाखालची माती आत चटाचटात चालतायत. याचं कारण काय? याचं कारण ज्यावेळेस माणूस हयात असतो त्यावेळेस माणसाची कीर्ती माणसाला कळत नाही. आणि एकदा का साधू एकदा का माणूस या कष्टकरी कलयुगातून कायमचा नियम घेऊन गेला की लोक त्याचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. गेले दिगंबरा गेले दिगंबरा राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. या लोकांनी समाजासाठी काहीतरी केलं. या लोकांनी समाजासाठी स्वतःचा देह भिजवला म्हणून कीर्ती स्वरूपानं त्या समाजात शिल्लक आहे. आपल्यासारखं नाही. प्रापंचिक लोक फार वेगळे असतात आणि परमार्थिक लोक फार वेगळे असतात. परमार्थिक लोक आणि प्रापंचिक लोक जमीन आसमानचा फरक आहे. हे संत महात्मे माणसासारखे दिसत असतात पण ते माणसासारखे नसतात. संत महात्मे माणसासारखे दिसतात पण ते माणसासारखे नसतात. माझा विषय नीट लक्षात ठेवा. काही लोक गावामध्ये मागण्या करता येतात ना महाराज. आपल्या वडगावात सुद्धा येतात. भगवे वस्त्र परिधान केलेले आहे, कपाळाला भगव गंध लावलेला आहे. बघा तुम्ही, माझे तुकाराम महाराज म्हणतात जे भगवे वस्त्र परिधान करून गावात येतात त्यांना पूजू नका. कारण तुम्ही त्यांना पूजत नाही, तुम्ही त्यांच्या चांगुलपणाला फसता. शांती ब्रह्म संत श्रीमंत एकनाथ महाराजांनी यांच्याकरता एक अभंग खर्च केला. एकनाथ महाराजांचा हरिपाठ पहा. बाहुरूपी धरे संन्यासाचा वेश पाहुनी तयास धनदी. बहुरूपी धरे संन्यासाचा वेश पाहुनी तयास धन देते. आणि पुढे तर महाराज असं म्हणतात संन्यासाला दिले नाही बहुरूपी याला. अंगावर भगव वस्त्र परिधान केले, कपाळाला भगवा गंध लावला. माझ्या राजांना आपण फसलो. पण आपल्याला खरे साधू अद्यापही ओळखता येत नाही. तुम्हाला सुद्धा फसवणारे लोक पाहिजे. गावामध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा चालू आहे. खूप मोठा भव्य दिव्य स्वरूपात सप्ताह चालू आहे. महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गायक वादक मंडळी आपल्या गावामध्ये आलेली आहे 7 दिवस सेवा देण्याकरता. ही लोक तुम्हाला आनंद देण्याकरता या गावात येत असतात. बघा तुम्ही, सकाळी काकड्यापासून रात्री 10:30 पावणे 11 पर्यंत ही लोक उभी असतात. कशा करता? कारण यांनाही कळतं की तुम्ही आम्हाला जी बिदागिरी देणार आहात, तुम्ही आम्हाला जे पाकिट मानधन म्हणून देणार आहात, तुम्ही आम्हाला फुसका का होईना पण जे नारळ देणार आहात, ते नारळ आमचं तुमच्याकडून घेऊन ते सक्सेस झालं पाहिजे याच्याकरता. बघा ना किती सुंदर आहे. हिंगोली जिल्हा आहे का? शेनगाव तालुका गाव. बघा हिंगोलीला बऱ्याच वेळा आलो, शेनगावात सुद्धा आलो आणि कळमनुरी लांब आहे तिकडे यावं. औंढा नागनाथ तिकडे यावं सेवा करण्यात बराच ठिकाणी योग आला. ही सगळी सुंदर मंडळी आहे. सतीश दादा, तुम्हाला आनंद मिळावा याकरता ही लोक हाडाची काळ रक्ताचं पाणी करत असतात. कशा करता? एक से बढ़कर एक साली काढत असतात. आणि त्यांना या गोष्टीची अपेक्षा असते. एखाद्या वेळेस पाकिटामध्ये 100ची नोट कमी दिली तरी चालेल, म्हणजे द्या असं म्हणतो असं नाही. बरं हो कार्यकर्ते मंडळी,
नाही तर مثلا आता यांना 15,000 ठरलेले 14,500 द्यायचे, असं करायचं नाही. 15 पेक्षा 500 वाढवून द्या, नाराज करू नका. कारण हे कार्य आहे श्रींचे, जो जे करील तयाचे. हे कार्य गजानन महाराजांचं आहे आणि गजानन महाराजांच्या हाताने सगळं हाताने देत जा. माझी गजानन माऊली तुम्हाला काही कमी पडू देत नाही. ही महाराजांची ताकद आहे, काही कमी पडू देत नाही. फक्त तुमचं कर्म चांगलं ठेवा, कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नका. माझी गजानन माऊली सगळीकडे पाहते. तुम्हाला असं वाटत असेल की गजानन महाराज समाधिस्थ झाले म्हणजे गेले का, हात वर करा. एखादा कपटी माणूस जर मला असं म्हणत असेल की महाराज गेले, विषय संपला. नाही महाराज, गजानन माऊलीचे चमत्कार आजही आहेत. मी सांगेन तुम्हाला, आज प्रगती नाही, मी पण प्रकरणावरही या ठिकाणी बोलणार आहे. पण विशेष गजानन महाराज तुमच्या समोर या ठिकाणी मांडणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल संत महात्मे मेले की गेले. अरे मेले की गेले हे प्रपंचातले लोक असतात. आपण जाऊ द्या, आपण गेल्यानंतर केलं तर केलं महाराज, 13 लोकांनी, नाही तर करत नाही. एकाला मी विचारलं गाव काय झालं, म्हणे काही नाही, म्हणे आबोबा वारले. आता 13 दिवस सुद्धा काय म्हणे, म्हटलं मग नंतर 14व्या दिवशी भजे काढून खायचे म्हणे. 13 दिवस सुद्धा पाळतात आणि 14व्या दिवशी गरम तेलामध्ये भजे काढून खातात. याचा अर्थ काय हो, याचा अर्थ एकच आहे, 13 दिवस सुद्धा तुमचं नाव त्यांच्या हृदयामध्ये हे लोक ठेवत नाही. माझे संत महात्मे 750 वर्षांपासून आज हृदयामध्ये जिवंत आहे. ही एका साधूची ताकद आहे. मोकळा वाजवा वाजवायचा का नाही. म्हणून गेल्यानंतर कमीत कमी आपले श्री गुरु संजय महाराज पाचपौर नेहमी सांगतात, गेल्यानंतर कमीत कमी एखाद्या व्यक्तीनं 10 वर्ष तरी लोकांच्या हृदयामध्ये जागा केली पाहिजे. का मेले की गेले, कहा गए क्या नहीं और क्या लाया तो कुछ नहीं. मेले की गेले का नसलं पाहिजे. तेजांकर साहेब आपण लोकांच्या हृदयामध्ये 10 वर्ष जाऊ द्या हो, 4 वर्ष जाऊ द्या हो, 1 वर्ष. माझे तुकाराम महाराज 450 वर्षापासून आजही जिवंत आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा आहे 750 वर्षांपासून आजही जिवंत आहे. गजानन महाराज 100 वर्षांपासून आजही जिवंत आहेत, 100 वर्ष. महाराज म्हणतात, हे संत महात्मे हयात असताना या लोकांनी, या समाजाच्या लोकांनी या संतांना त्रास दिला, पण त्रास ज्या लोकांनी दिला त्यांचं नाव मोठं करून गेले. म्हणून गजानन महाराज, काही लोक म्हणत असतील की हे गेले, तर तुम्ही अजून अज्ञानी आहात. बघा ना, तुम्ही महाराजांच्या वया वाचा, गजानन विजय ग्रंथ वाचा. नसेल तुम्हाला गजानन विजय ग्रंथ वाचता येत तर गजानन महाराजांची 52 वयाची 52 तरी वाचा. विठाला विठाला मी गेलो ऐसे मानू नका. गाताना विको देत जा थोडा. भक्ती करू नका. काय म्हणतात महाराज, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर धरू नका. मी आहे इथेच, कदापि मज लागी विसरू नका. मी आहे इथेच. काय म्हणतात महाराज, मी गेलो असं समजायचं नाही. तुम्ही म्हणत असाल आता हे महाराजांचं कार्य आहे, आमच्याकडे कोण पाहतं. काही लोक आपल्याकडे पाहतात म्हणून पंक्तीच्या पत्तरवाड्या उचलल्या पाहिजे का. नाही महाराज, तुमच्याकडे कोणी पाहत नाही त्यावेळेस तुम्ही पत्तरवाड्या उचलल्या पाहिजे. महाराज उलटे आहेत बरं आपले. तुम्हाला असं वाटत असेल गावातले गावकरी लोक मला पाहतात, त्यांनी मला पाहिलं पाहिजे. बघा ना पाटील, तुम्ही माझ्याकडे पाहता म्हणून मी धर्ममंडप झाडण्याचं काम करतोय. अरे पाटील, तुझ्याकडे पाहतात म्हणून तू झाडतो. आपल्याकडे कोणीतरी न पाहणार असलं पाहिजे, कारण सेवा ही गुपित असली पाहिजे. जा तुम्ही गजानन महाराजांच्या पावन पवित्र दरबारात शेगावला. रोडपती पासून करोडपती झालेले लोक आजही पत्तरवाडी उचलण्याचं काम करतात. त्यांना जाऊन भेटा, विचारा, अहो बाबा 100 काम करणारे नौकर तुमच्या घरी आहेत, पण तुम्ही बाबांच्या दरबारामध्ये पत्तरवाड्या उचलण्याचं काम करता. हे का? त्यांच्या हृदयात असलेलं जे गुपित सेवेचं फळ आहे ते लोकांना सांगत नाही. माझी गजानन माऊली आगळे वेगळे संत आहे. ज्या ज्या लोकांनी गजानन महाराजांना त्रास दिला त्याच लोकांचं नाव माझ्या महाराजांनी मोठं केलं. महाराजांनीच केलं असं नाही. रामेश्वर भट्टाचं नाव तुकोबांनी मोठं केलं. ज्ञानेश्वर महाराजांचं नाव सुद्धा विसोबा खेचरांनी मोठं केलं. ही लोक समाजाला त्रास देतात आणि गजानन महाराजांचं नाव सुद्धा पाटलांनीच मोठं केलं.
पण ज्या लोकांनी गजानन महाराजांना त्रास दिला ना तीच लोक महाराजांच्या पायाखालची माती चाटतात. हा साधूचा चमत्कार असतो. म्हणून संत महात्मे ओळखण्यासाठी सुद्धा ती दृष्टी पाहिजे असते महाराजांना. ही दृष्टी मिळण्याकरता सेवा करा. बस एकच सांगतो तुम्हाला मी, महाराजाची असो सेवा असली पाहिजे, आई वडिलांची असो सेवा असली पाहिजे, धर्माची असो सेवा असली पाहिजे, शब्दाची असो सेवा असली पाहिजे. कारण सेवा ही सेवा असते, ती कुठलीही असू द्या. धर्म मंडपामध्ये बसणाऱ्यांच्या लोकांच्या तुम्ही ज्या पत्रावळीवर जेवण्याकरता बसता त्या पत्रावळ्या उचलल्या तरी सेवा आहे. ज्या पट्टीवर जेवण्याकरता बसता ती पट्टी उचलली तरी सुद्धा, पट्टीच म्हणतात ना पट्टी, वजन पट्टी, त्या पट्टीवर बसते ती पट्टी उचलली तरी सुद्धा ती सेवाच आहे. एवढंच नाही, सद्गुरूंच्या पावन पवित्र दरबारामध्ये तुम्ही झाडण्याचं काम केलं तरी ही सेवा आहे. सेवेचं फार खतरनाक आहे. हळूहळू भेटतं बरं. तुम्ही म्हणसाल मी आता आज हरिपाठ भेटला, उद्या माऊलीचा मला चमत्कार व्हायला पाहिजे. अजून आपण खूप अंधारात आहोत. त्याच्याकरता तुम्हाला खूप प्रयत्न करावा लागेल. कारण सहजासहजी माणसाला खडी फुटत नाही माझ्या राज्यात. बघा ना तुम्ही, आज तुम्हाला एवढा सुंदर मृदंग ऐकायला येतो. हे महाराज वरुणकर महाराज खूप सुंदर मृदंग वाजवतात. तुम्हाला असं वाटतं काय मुखडे वाजवले महाराजांनी, काय सुंदर तुकड्या वाजवल्या महाराजांनी, काय 12 मात्रेचे बोल वाजवले, काय 4 मात्रेचे मुखडे वाजवले, काय 16 मात्रेचे मुखडे वाजवले. हे सहज तुम्हाला वाजवताना आज दिसतात, पण त्याच्या पाठीमागची साधना तुम्हाला दिसत नाही. बघा, त्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला. मी कधी काळी आळंदीला गेलो होतो, विश्वमाऊली ज्ञानोबांच्या कुशीत गेलो होतो. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी मला मायेप्रमाणे कुशीत घेतलं, सांभाळलंय माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांनी. रात्री 10 वाजता जेवण झाल्यानंतर इंद्रायणीच्या तीरावर जायचो, तर सकाळी काकड्यालाच वापस यायचो. इतकी मी साधना करत होतो. आज ही लोक या ठिकाणी तुमच्या समोर कला सादर करतायत, आज ही लोक तुमच्या समोर गातायत, तुम्हाला गोड वाटते, तुम्हाला ऐकल्या जात आहे. पण सहजासहजी गाताही येत नाही आणि सहजासहजी वाजवताही येत नाही. त्याच्या पाठीमागे साधना ही असली पाहिजे. आणि साधना सहज होत नाही, तर साधना ही सेवेनं प्राप्त होत असते. विठाला विठाला. आज तुमच्या समोर जिवंत उदाहरण सांगतो. माझ्याकडे सुद्धा 32 मुलं शिकतात महाराज. आज यांचे जे गुरुजी आहेत ते माझे विद्यार्थीच आहेत. विकास महाराज साठे, सुलतानपूर वारकरी शिक्षण संस्थेचे जे शिक्षक आहेत, सध्याचे अध्यापक, ही सगळी विद्यार्थी त्यांची विद्यार्थी आहे. मला अभिमान आहे की माझ्या शिष्याची विद्यार्थी इथं कीर्तनातून आहे. विकास महाराज साठे, सुलतानपूर वेदांत आश्रम. माझ्याकडे शिकला तो 3 वर्ष. पण माझ्याकडे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थानचे टॉयलेट घासायला लावले. तुम्ही म्हणताल महाराज अशी कशी सेवा करून घेता पुढे? ही सेवा खास आहे बाबा, याच्यापेक्षा मोठी सेवा नाही. मी स्वतः केले हो, शेगावला स्वतः केले. तुम्हाला वाटत असेल की काय हलकट सारखं बोलतात महाराज. अरे बाबा, ते केलं नसतं तर आज तुमच्या समोर पोपटासारखं बोललो असतो का मी? हा, सहजासहजी नाही. काही लोकांकडे ज्ञान खूप आहे, गाठीच्या गाठी माथ्यात आहे, पण खडी फुटेल नाही. खडी समजते का? खडी समजते का महाराज? खडी म्हणजे कशी असते पहा. 2 व्यक्तीच्या अंगात येतं, तसं येत नाही म्हणा वारकरी संप्रदाय मानत नाही, पण 2 व्यक्तीच्या अंगात येतं. आणि एखादीच्या अंगात जगदंबा आणि एखादीच्या अंगात संतोषी माता. उदाहरण कल्पना. पण एकीच्या अंगात जगदंबा आली ती बोलू शकते, पण जिच्या अंगात संतोषी आली ती बोलत नाही. अंगात तर दोघीच्याही आलं. तिला विचारलं काय बाय तू का बोलते, ही का बोलत नाही? तिने सांगितलं जिच्या अंगात जगदंबा आली तिची खळी फुटलेली आहे, आणि जिच्या अंगात संतोषी माता आली तिची अजून खळी फुटायची बाजी आहे. याचं कारण काय? गाथेच्या गाथ्या आपल्या माथ्यात पाठ आहे, पण गाथ्या माथ्यामध्ये पाठ असून चालत नाही. त्या गाथ्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला कळाला पाहिजे, तो समाजाच्या समोर मांडता आला पाहिजे. याला म्हणतात खळी फुटणं. नाहीतर प्रेमाविन भजन काविन मोती,
विना भजन नाका विन मोती अर्था विन पोती वाचोनी काय भजन करताय ना महाराज तुम्ही संप्रदायात आहे ना महाराज आपण हो महाराज आहे आम्ही भजन करतो येतोय महाराज आम्हाला तुटकं मुटकं आम्हाला स्वराचं ज्ञान नाही पण तरी आम्ही गाण्याचा प्रयत्न करतोय माझे संत महात्मानी शास्त्रकार सांगतायत येत नाही तुम्हाला स्वरात गाता स्वरात नाही गाता आलं तरी चालेल पण प्रेमानं गाता आलं पाहिजे भजन करत असताना भजनामध्ये प्रेम अत्यंत महत्वाचं आहे बघा भाजी तुम्ही खूप चांगली करता माझ्या माऊल्यांनो करताना भाजी वडगावकर ग्रामस्थ भाजी भाजी करताना तुम्ही का पुस्तकातलं मटेरियल पाहून भाजीला फोडणी देता असं काही नाही ना इकडे सगळ्या सुगरणच आहेत सगळ्या सुगरण आहेत आजकाल भाजीला कशी चव निर्माण करायची हे तुम्हाला सांगायचं काम नाही कारण मला माहित आहे तुमच्या हातामध्ये वेगळी जादू आहे जे आमच्या लोकांना येत नाही ते तुम्हाला येतं जे पुरुष लोकांना येत नाही ते तुम्हाला येतं खोटा आहे का खरं आहे सडा टाकता येतो का आपल्याला सडा आपल्याला टाकता येत नाही ते शेण काढून सडा टाकण्याचं काम त्यांनीच केलं पाहिजे पण काय म्हणतात महाराज ऐका तुम्ही फार चांगलं गाता तुम्हाला एखाद्या वेळेस स्वरात नाही गाता आलं तरी चालेल पण प्रेमयुक्त गाता आलं पाहिजे तुम्ही भाजी फार चांगली करता माझ्या माऊल्यांनो केली पाहिजे का नाही केली पाहिजे तुमचा पती परमेश्वर जर तुमच्या हातची भाजीचा आस्वाद घेऊन खुश होत असेल प्रसन्न होत असेल याच्यापेक्षा तुम्हाला अजून काय मोठेपणा पाहिजे आणि ही स्त्री जी करत असते ही सगळी आपल्या माणसाकरता करत असते आपल्या पती परमेश्वराकरता करत असते भाजी तुम्ही फार चांगली बनवता पण दुर्दैव असतं तुमचं तुमच्या हातात खारटपणा जास्त असतो याला म्हणतात एखादी माऊली म्हणते भाजी फार चांगली झाली पण मिठाचा हात थोडा शिल्लक पडला मला सांगा तुम्ही मिठाचा हात जर एखाद्या भाजीमध्ये शिल्लक पडत असेल म्हणजे मीठ एखाद्या भाजीत जास्त पडत असेल ती भाजी खातात का लोक सगळं व्यवस्थित असलं तर चालते पण मीठ जसं पाहिजे तसंच पाहिजे एकदा कमी झालं तर जास्त कमी झालं तर घेता येईल पण जास्त झालं तर काढता येत नाही महाराज भजनाचं सुद्धा तसंच आहे तुम्हाला स्वरात नाही गाता आलं तरी चालेल पण गात असताना प्रेमानं गायलं पाहिजे प्रेमाविन भजन नाहीतर व्यर्थ आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात प्रेमाशिवाय भजन होऊच कीर्तनामध्ये प्रमाण दिल्यानंतर प्रमाण सोडण्याची मजा वेगळी आहे आमचे महाराज सांगायचे कीर्तनामध्ये गायक वादक मंडळी हुशार असते ना कमीत कमी प्रमाण तंतोतंत तरी दिलं पाहिजे
नशीन तंतोतंत कमीत कमी मॅचिंग तरी दिलं पाहिजे. पण महाराज तुम्ही तंतोतंतही दिलं आणि मॅचिंगही दिलं. टाळ्या वाजवायच्या करता एकदा. कारण मागचे लोक ज्या अर्थी प्रमाण देतात त्या अर्थी ते कीर्तन करू शकतात आणि हुशार माणूसच प्रमाण देतो, कोणतेही माणसं प्रमाण देत नाहीत. ज्यांचा माथा ठिकाणावर असेच लोक या ठिकाणी प्रमाण देतात नाहीत. मग संसाराचा विषय निघाला की संसाराचा विषय निघला की झालं मागचं चालू संसार दुःख मोड. अरे सांगू द्या भाऊ मला ऐका नाही तर संसारामध्ये सगळं दुःख आहे की दुःख बांधवडी हे सगळ्या लोकांना माहित आहे. प्रपंचाच्या गप्पा करण्यासाठी या ठिकाणी आलो नाही आपण. या ठिकाणी गप्पा साधूच्या केल्या. बघा ना किती आनंद आहे. अरे नुसतं आपण साधूच्या गप्पा करतो तर एवढा आनंद आपल्याला मिळतोय आणि प्रत्यक्ष तुम्ही साधूच्या गप्पा करून जर एवढा आनंद घेता तर खऱ्या अर्थानं खरे साधू झाल्यानंतर किती आनंद या गप्पा आहेत. कारण महाराज शास्त्रकार सुद्धा वर्णन करतात. बोलण्यासारखं खूप आहे. 5 तास होणार नाही मी तुम्हाला इतकं काही सांगण्यासारखं आहे. 5 तास भक्ती ज्ञान विरहित इतर या गोष्टीनं कराव्या. प्रेम भरीत वैराग्याच्या गोष्टी जेणे करून मृती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे तुमच्या आमच्या घरची. जागे आहे का तुम्ही? जागे आहे का? हो जोरदार जागे आहे का तुम्ही? ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आपल्या माय माऊली संतांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे ती म्हणतात महाराज प्रपंचाच्या गप्पा या समाजासमोर केल्या नाही पाहिजे, साधूच्या गप्पा केल्या पाहिजे. का या ठिकाणी जात असताना काही ना काही लोकांनी घेऊन गेले पाहिजे. चपला सोडून सगळं दिलं पाहिजे. चपला सोडून सगळं दिलं पाहिजे. नाहीतर माझा नाम मला तुम्ही सांगितलं एका गावात असंच माझं कीर्तन झालं आणि मी 500 रुपयाची प्युअर कंपनीची घेतली होती. विनेकरी बाबा 500 रुपयाची घेतली होती. महाराज लोक काय हलक्या वापरतात का? नाही वापरत. ते भारी मॉडेल असतं सगळं त्याच्याकडे. हा नंबर 1चा क्वालिटीचा माल असतो सगळा त्याच्याकडे. याच्यापासून त्याचे लोक भारी होती. महाराज 500 रुपयाचे कीर्तन झालं. कीर्तनात सांगितलंय महाराज आजच्या कीर्तनात तुम्हाला काही देण्यासारखं वाटलं असेल तर नक्की घेऊन जा. ते बहादर फार हुशार होते. त्यांना घातली चप्पल पायात. घातली तर घातली. ते घेऊन जायला पाहिजे ना. त्याने घेऊन नाही गेलं. ते चप्पल घालून हिंडत होतं. असं अचानक त्याच्या चपलीला लक्ष केलं. म्हटलं का रे ही चप्पल माझी दिसते. महाराज कुठे बोलता म्हणे तुम्ही कीर्तनात? म्हटलं कसं काय? तुम्ही नाही का सांगितलं म्हणे कीर्तनात चांगलं चांगलं घेऊन जायचं. म्हटलं मग माझी दिसली का तुला बाबा? एक काम कर म्हटलं ती 500 रुपयाची आहे ना ती घेऊन जा. ती घेऊन जा. डबल मला खाली भेटला वर भेटू. कारण बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे. काही लोक म्हणतात आमची चप्पल गेली. ती चप्पल ही इडापिडा असते. इडापिडा म्हटल्यापेक्षा गावरान भाषेत समजुती दलिंद्री असते. चपला चोऱ्याचं काम आपण केलं नाही पाहिजे. हे हलकट लोकांचे काम आहे. चपला चोरणं हे हलकट लोकांचे काम आहे. कारण तुमच्या जीवनातली तुमच्या आयुष्यातली दररोजची एनर्जी चपलीमध्ये घुसत असते आणि त्याच्या डोक्यात चांगले विचार असतात, वाईट विचार असतात, घाणेरडे विचार असतात. हे सगळे विचार त्या पादत राहण्यामध्ये घुसत असतात आणि मला असं वाटते चोरणारा चोर जर ती चप्पल चोरत असेल तर त्याचे विचार सुद्धा तसेच होत असतात. ऐका माझं. कारण या ठिकाणी प्रपंचाच्या गप्पा नाही केल्या पाहिजे. गप्पा या साधूच्या असल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज प्रपंचाच्या गप्पा का नाही केल्या पाहिजे? सगळ्यांना माहित आहे प्रपंच कसा आहे. तुम्ही सगळे लोक चार भीतीमध्ये राहणारे लोक. आपण सगळे लोक प्रपंच करणारे लोक आहोत. आपल्याला माहित आहे घरात गेल्यानंतर घरात आपली पत्नी आपल्याला सुचू देत नाही. घरातली बाई म्हणते तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही समजत नाही. ती म्हणते तुम्हाला काही समजत नाही. म्हणजे काय करावं आता? घरातली बाई म्हणते मला काही समजत नाही. आता काही आम्ही नवीन नाही म्हणे 15 वर्ष झाले म्हणे आपलं लग्न होऊन तरी सुद्धा घरातली बाई म्हणते आमच्या घरच्या भावाला काही कळत नाही. एकदा तरी मी असं विचारलं. कलेक्टर साहेब कीर्तन ऐकण्यासाठी आले. कलेक्टर साहेब कीर्तन ऐकण्यासाठी आले आणि कलेक्टर साहेब घरी वैतागून कीर्तनामध्ये आले होते. पाहिलं कलेक्टर साहेबाच्या तोंडाकडे. दररोज त्याचा चेहरा प्रसन्न असायचा. ज्या दिवशी कलेक्टर साहेब कीर्तनात आले त्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर 12:30 वाजले होते. मी विचारलं साहेब तुमचा चेहरा प्रसन्न असतो दररोज, आज तुमच्या चेहऱ्यावर 12:30 का वाजले? म्हणे महाराज त्याचं कारण एकच आहे. माझी बायको म्हणते म्हणे बाकी तुम्हाला काही समजत नाही. कोणाला म्हणते ती? कलेक्टर, जिल्हा अधिकारी. जो पैसे देतो खाकी खाकी ज्याच्या मागे त्याच्या पुढेही 2 पोलीस असतात, मागेही 2 पोलीस असतो. जिल्हा हलवण्याची ताकद असते महाराज त्याच्यामध्ये. त्याला कलेक्टर म्हणतात. UPSC MPSC पास झालेला असतो महाराज. तो टॉप मध्ये आलेला असतो तरी त्याची बायको त्याला म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता काय करू महाराज? कलेक्टर आहे म्हणे, लाल ची गाडी दिली म्हणजे सरकारनं, तरी ही म्हणते मला काही कळत नाही. महाराज हा प्रपंच तसाच आहे.
या प्रपंचामध्ये तुम्ही किती राबा किती चांगलं काम करा, किती वाईट काम करा, किती मोठं घर बांधा, मुलाबाळा सुखात राहिले पाहिजे याच्यासाठी हाडाची काळे रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करा, तरी सुद्धा तुमच्या घरातले लोक तुम्हाला म्हणतात याला काही कळत नाही, म्हणून प्रपंच सांगून येतात. आणि एवढं तुम्हाला सगळं माहिती आहे, अनेक प्रमाणात देता येतात. महाराज म्हणतायत ना, या संसार नगरी, या संसार नगरी सुंदर प्रमाण आठवलं. या संसार नगरी बाजार बाई, यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. घराच्या उंबरठ्यात अंतर गेल्यावर सुखच नाही, मला दुःखच आहे. बघा ना तुम्ही, म्हणून दुःख बांधवडी आहे या संसार सुखाचा विचार नाही कुठे, म्हणून प्रपंचाच्या गप्पा कीर्तनात करू नये. का? घरामध्ये दररोज कटकट असते म्हणून. दुसरा विषय, राजकारणाच्या गप्पा कीर्तनात करू नये. तुम्ही सांगा महाराज हे कसं आहे, आमचा सप्ताह तर त्याच्याशिवाय चालत नाही. राजकारणी लोक येतात, मोठ्या टायमावर येतात, वजनात येतात, मोठा हार घेऊन येतात, कीर्तन सगळं चालू झालं की हा भला मोठा समाज बसलेला असतो, असे गाणारे वाजवणारे हजारोच्या संख्येने उपस्थित असतात. तो बिचारा राजकारणी माणूस IT देतो, एक 40 रुपयाचा हार घेऊन महाराजांच्या गळ्यात देतो, लोकांना तोड दाखवतो, बघा मी आलो. राजकारणाच्या गप्पा कीर्तनामध्ये करू नये. का करू नये? आणि तुम्हाला असं वाटत असेल राजकारणाच्या गप्पा कीर्तनात केल्या नाही पाहिजे, पण त्या आम्हाला ऐकायला आल्या पाहिजे, तर 5 रुपये द्यायचे बस स्टँडवर. पेपर घ्यायचा, पहिल्या पानापासून 14 पानापर्यंत सगळं राजकारणच आहे, कोण कोणाची साहेबीन जोडून दिली. या ठिकाणी साधूच्या गप्पा केल्या पाहिजे. वैराग्य झालं पाहिजे आपल्याला की आपल्या पूर्वजांनी काय कष्ट भोगले, आपल्या पूर्वजांनी काय कष्ट भोगून ते कोण्या गतीला प्राप्त झाले, आणि आज ज्या लोकांनी या संतांना त्रास दिला तीच लोक साधूच्या जन्मावर नतमस्तक होतात. याच्या मनातलं रहस्य काय आहे ऐका. काय त्रास भोगला माझ्या गजानन महाराजांनी, म्हणून या संतांशी निरवी या शब्दाचा अर्थ आहे स्वाधीन करा. स्वाधीन करा म्हणजे तुम्ही स्वतःला संतांच्या चरणावर समर्पण करा, त्यावेळेस ते तुमचा उद्धार करतील. तसं करत नाही, आम्ही करतोय महाराज, पण देखावी भक्ती वेगळी आहे. समाजाने आम्हाला पाहिलं पाहिजे, लोकांनी आमच्याकडे पाहिलं पाहिजे, त्यावेळेस आम्ही महाराजांच्या गळ्यात हात घालतो. लोकांनी आमच्याकडे पाहिलं पाहिजे, त्यावेळेस आम्ही महाराजांचं मंदिर स्वच्छ पुसतो. महाराज म्हणतात लोकांनी पाहायला पाहिजे म्हणून तो स्वच्छ करण्यासाठी जातो ना. ती भक्ती काही कामाची नाही, ती स्वार्थी भक्ती आहे. पाहिलं पाहिजे स्वार्थी भक्ती आहे, पण करत असताना आपल्याकडे कोणीच नाही पाहिलं पाहिजे, याला म्हणतात निस्वार्थ भक्ती. निस्वार्थ भक्ती असली पाहिजे. बघा ना तुम्ही, आजही आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राच्या पवित्र ठिकाणी लोक जातात, जे साधना करणारे साधक आहेत, ते सकाळी 4लाच प्रदक्षिणा मारून येतात. इथं तुमचं काय म्हणतात? 4ला जातात, सिद्ध बेटामध्ये जातात, दररोजचा एक अध्याय का होईना पण ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. सूर्य भगवान उगवायला लागले की त्याच्या अगोदर जाऊन येतात. याला म्हणतात साधना, याला म्हणतात भक्ती. म्हणून कर्म करत असताना कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. कधीतरी असं म्हटलं पाहिजे, ज्या पूर्वजांनी, ज्या संत मायबापांनी अहोरात्र कष्ट भोगले, आज त्यांची एवढी मोठी प्रतिमा मोठी झाली, याच्या मधातलं रहस्य काय आहे? आणि अशा मोठ्या संतांचं रहस्य जर एवढं मोठं होत असेल तर मला असं वाटतंय आपण सुद्धा त्यांच्या चरणावर समर्पण झालं पाहिजे, म्हणजे निरीवी झालं पाहिजे, स्वाधीन केलं पाहिजे आपण स्वतःला. स्वाधीन केव्हा करतो आपण? आता समर्थ सद्गुरू संत सम्राट योगीराज गजानन महाराज केव्हा उदयास आले ऐका. या ठिकाणी गजानन विजय ग्रंथ कोणाकोणाकडे आहे? हातवर करा, लाजू नका, माझ्याकडे आहे. शाबास. गजानन विजय ग्रंथ कोणाकोणाकडे आहे? मोकळे हातवर करा, मी तुम्हाला कामाला लावतो. शाबास. गजानन महाराजची बावडणी कोणाकोणाकडे आहे?
वा ऐका गजानन विजय अध्याय पहिला नीट ऐका गजानन विजय अध्याय पहिला ओवी क्रमांक 84 ती ओवी क्रमांक 100 गजानन विजय अध्याय पहिला गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा हा पहिला अध्याय ज्या काळात ज्या कालखंडात ज्या दिवशी ज्या वेळेस गजानन महाराज प्रकट झाले आणि ज्या लोकांनी गजानन महाराजांना दृष्टीने पाहिलं तो दिवस तो पहिला अध्याय ओवी क्रमांक 84 ते ओवी क्रमांक 100 तिथून पासून सुरुवात झाली गजानन महाराजांच्या प्रागट्यकरणाला आणि ज्या दिवशी गजानन महाराज प्रकट झाले तो सुद्धा उल्लेख त्या अध्यायामध्ये केलेला आहे ओवी क्रमांक 84 ते 100 ऐका देवीदासाच्या मुलाची ऋतुशांती होती देवीदासाच्या मुलाची ऋतुशांती होती कोण होता देवीदास हा फार मोठा मठाधिपती होता महाराज त्या काळात पण तो पातुरकराचा वंशज असल्यामुळे मठाधिपती होता तो देवीदास खास पातुरकराचा वंशज होता मठाधिपती होता हा गजानन विद्यालय पहिला देवीदास पातुरकर यांच्या मुलाची ऋतुशांती होती ऋतुशांती कळते का तुम्हाला ऋतुशांतीमध्ये मुंडनाचा कार्यक्रम गावरान भाषेत सांगायचं म्हणजे जावडाचा कार्यक्रम जावडाचा कार्यक्रम होता हजारो लोकांना देवीदासांनी निमंत्रित केलं होतं पण काही मोजके लोक त्यांना पाठीमागून बोलण्यात आलं होतं असं असतं ना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर काही कार्य करणारी लोक धावणारी लोक सगळे करू लागतात कणिक मळवू लागतात वांगे चिरू लागतात पुऱ्या तळवू लागतात आमच्याकडे त्या लोकांना धावणारी लोक म्हणतात तुमच्याकडे धावणारीच पद्धत एकच आहे पण धावणारी माणसं पहिल्या पंक्तीत बसतात तुमच्याकडे शेवटच्या शाबास हे सुद्धा तसंच आहे सगळीकडे सारखंच आहे म्हणजे आपण एका जिल्ह्यात आहे ना बुलढाणा जिल्हा आहे ना आपला बुलढाणा जिल्हा म्हणजे प्युअर विदर्भ शहरात लावून मिरचीची भाजी देणारे लोक आपल्या विदर्भात सापडतात शहरात लावून मिरचीची भाजी देतात महाराज आणि मराठवाड्यात गेलं की टिपरी जाडू खानदेशात गेलं की भरीत पुरी पुणे जिल्ह्यात मुंबई जिल्ह्यात गेलं तिकडे की आळूचे वडे आणि मास वडी वेगळा अर्थ काढू नका बरं नाही तर म्हणतात तुम्ही मासवडी खातात काय मासवडी वेगळी मासवडी वेगळी त्याला खांडवडी म्हणतात गावरान भाषेमध्ये त्याच पद्धतीने केल्या जाते आपणही करतो पण तिला पातोड्याची भाजी असं म्हणतो विठाला 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 पंक्तीवर पंक्ती उठल्या काही धावणारी मंडळी होती देवीदासाची मित्र मंडळी होती पाठीमागून ती आली होती सगळ्यांच्या पंक्तीवर पंक्ती उठल्या होत्या ज्या पंक्ती वाढण्यात येत होत्या असे मस्त पळसाच्या पानाच्या पत्रवाळ्या टाकल्या होत्या असे मस्त पत्रवाळीचे पळसाच्या पानाचे द्रोण केले होते बघा ना तुम्ही काय मजा होती मला ती पूर्वीच्या काळात असं मस्त तेल मीठ लावून सांगितलं पाहिजे कशा असल्या पाहिजे कशा होत्या पळसाच्या पानाच्या पत्रवाळ्या होत्या निंबाच्या काळाच्या चिमट्या लावायची त्याला चिमट्या आणि मस्त वडाचं झाड असायचं आणि खडखड असं भरण शिजवायचं मस्त गार झालेली वांग्याची भाजी शिजली पाहिजे आणि अशी मस्त चूल असली पाहिजे त्याच्यावर मस्त स्टीलचं पातेल असलं पाहिजे त्याच्यामध्ये मस्त गावरान डालडा असला पाहिजे आणि तो डालडा सुद्धा असा खडखड खडखड तपला पाहिजे वरणात टाकल्यानंतर त्याला लगेच डांबूच केला पाहिजे पळसाच्या पानामध्ये जेवण्याची जी मजा होती ती आताच्या चांदीच्या ताटात नाही काही लोक तर पानं सुद्धा खायचे नाही तसं देवीदास पातुरकराच्या घरी त्याच्या मुलाची ऋतुशांती असल्यामुळे पळसाच्या पानाच्या पत्रावळ्यावर लोक जेवायला बसले होते काही लोकांनी उष्ट्या पत्रवाळ्या वडाच्या झाडातून नेऊन टाकल्या होत्या वडाच्या झाडातून नेऊन टाकल्या होत्या पण काही लोक असं करतात ना माझ्या राजांनो सप्त्यामध्ये जास्तीत जास्त पंक्ती गरीबाच्या असतात जास्तीत जास्त पंक्ती गरीबाच्या असतात श्रीमंत माणसं पंक्तीत फिरत असतात श्रीमंत माणसं पंक्तीत फिरत असतात ते सांगत असतात शांभाऊ माणसं पाहून वाढा बरं लेकरं तर अजिबात वाढू नका नाही वाढू नका ते लेकरं खिशात घालून देतील बुद्धी मोठे माणसं ही पंक्तीत फिरत असतात आणि गरीबाच्या घरचं लोक खिशात घालून नेत असतात याच्यावर तुमचं काय मत गरीबाच्या घरची पंगत असली की लगेच म्हणतात गुलाबजामुन दोन खाल्ले धुवून दे ना आमच्या लेकराला घरी न्यायचे अरे गरीबाच्या घरची पंगत आहे ना राजा ती गरीबाच्या घरची पंगत जर असेल तर लोक खिशात घालून नेत असतात श्रीमंताच्या घरचं कोणी नेत नाही का श्रीमंत माणूस पंक्तीत फिरतो तो स्वतः म्हणतो थोडं फोन वाढा गजानन महाराजांचं सुद्धा तसंच आहे देवीदास पातुरकरांचं सुद्धा तसंच आहे पंक्तीवर पंक्ती उठल्या होत्या देवीदास पातुरकर मनानं श्रीमंत होता धनानं जरा कमी होता पण मनानं श्रीमंत होता नगर भोजन दिलं होतं दादा त्याने पंक्तीवर पंक्ती उठल्या
द्या, पण गरीबाच्या घरची पंगत आहे म्हणून लोकांना खाल्लं तर खाल्लं, उष्टही टाकलं. त्या काळात इंद्रायणी नाही, सत्य नाही, भाताला जास्त किंमत होती. भात बघा ना तुम्ही, पोटभर जेवले लोक, पण काही लोकांना उष्ट अन्न टाकलं. त्या पत्रवाळ्या उष्टल्या वळाच्या झाडाजवळ टाकल्या. आता वळाच्या झाडाजवळ त्या पातळवाडी टाकल्यानंतर उष्ट्या पत्रवाळ्या दिसले की कुत्र्याला निमंत्रण देण्याची गरज नाही. त्याच कालखंडामध्ये अनेक लोक जेवण करून उष्ट्या पत्रवाळी त्या ठिकाणी टाकण्यात आल्या होत्या. लोकांनी पोटभर जेवण केलं, पण अनेक लोकांनी भात सुद्धा शिल्लक त्या ठिकाणी टाकला होता. आणि ज्या वेळेस भात टाकला त्या ठिकाणी कुत्रे खाऊ लागले. एक कोणीतरी दिगंबर अवस्थेला प्राप्त झालेली मूर्ती आली. वय वर्षाचे 30 वर्षाचे दिसतात. एक डोळा चंद्रासारखा चमकतो, तर एक डोळा सूर्यासारखा चमकतो. अजान भाऊ आहेत ना राजा हो, अजान भाऊ आहेत. अंगावर एकही वस्त्र नाही. दिगंबर अवस्थेला प्राप्त झालेली मूर्ती आहे. चेहरा चमकतो, चेहऱ्यावरचं तेज चमकतं. एका साधूचं तेज हे अलौकिक तेज असतं, आणि आपल्यासारखे लोक तूप खाऊन तेज बनवतात, ते वेगळं असतं. आता दिसतात ना आमचे महाराज लोक तुम्हाला टवटवीत सफरचंदासारखे गाल असतात, गुलाबाच्या पकडीसारखे होठ असतात, सशासारखे छोटे छोटे कान असतात. त्यांना विचारलं जातं, महाराज मजा आहे तुमची. मग गावरान गाईचं भेटते म्हणे तूप. आता आमच्या सारख्याला कशाचं तूप भेटतं, बस असंच भेटतं म्हणे तूप, चूप तीट असं भेटतंय म्हणे. आता जर आम्ही आमच्या आजीला तूप मागितलं, आजी म्हणजे कशाचं तूप, चूप आता भेटत नाही महाराज. पण गजानन महाराजांचं तेज हे अलौकिक तेज होतं. ते विद्वत्तेचं तेज होतं, ते ज्ञानाचं तेज होतं, ते वैराग्याचं तेज होतं, ते त्यागाचं तेज होतं. त्यागाचं तेज, वैराग्याचं तेज, ज्ञानाचं तेज हे फार वेगळं असतं. तुम्ही कितीही गावरान गाईचं तूप खाल्लं, तुम्हाला मिळालेलं जे रूप स्वरूप तेज आहे हे वेगळं आहे. हे काही कालांतरापुरतं आहे, हे आज ना उद्या भंग पावणार आहे. पण साधूचं तेज कालही होतं, साधूचं तेज आजही आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत साधूचं तेज जिवंत आहे. पटतंय का? ऐकू येते का क्लिअर? ऐका. म्हणून उष्टा पत्रवाळ्या वडाच्या झाडाजवळ टाकल्या होत्या. त्या उष्टा पातळीवरचा भात खाण्यासाठी कुत्रे सुद्धा त्या ठिकाणी आले होते, श्वान सुद्धा आले होते. एक चमचम चमकणारी मूर्ती आली, दिगंबर अवस्थेला प्राप्त झालेली आहे. एक डोळा सूर्यासारखा तर एक डोळा चंद्रासारखा चमकतो. शरीरावरचं तेज दिव्याप्रमाणे लथलथ करते. 30 वर्ष दिसते, पण अंगावर एकही वस्त्र नाही. दिगंबर अवस्थेला प्राप्त झालेली मूर्ती एका बाजूला कुत्रा भात खातोय आणि दुसऱ्या बाजूला गजानन महाराज भात खातोय. पंक्तीवर पंक्ती उठल्या होत्या. काही कालांतरानं धावणाऱ्यापैकी बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी हे दोन देवीदासाचे अत्यंत जवळचे मित्र होते. हे त्या रस्त्यावर चालले. त्यांनी सांगितलं आता पंक्तीवर पंक्ती उठल्या, आपण आता गेलं पाहिजे. त्या ठिकाणी वाढण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर हे देवीदासाच्या घरी वाढण्याकरता निघाले होते. पण त्यांना तो प्रकार दिसला की कोणीतरी दिगंबर अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा आहे. बाजूला कुत्रे सुद्धा खातायत आणि एका बाजूला महाराज खातायत. महाराज कोण आपण? बंकटलाल अग्रवाल महाराजांजवळ गेले. महाराजांना नमस्कार केला. महाराज कोण आहात आपण? तुमचं नाव काय? कुठून आला? वास्तविक पाहता साधूचं कुळ, साधूचं गोत्र, साधूची जात, साधूचं नाव विचारलं नाही पाहिजे. साधूचं जात पात गोत्र विचारलं नाही पाहिजे, पाप लागत असतं. पण अज्ञानी माणसं विचारत असतात. ज्यावेळेस बंकटलाल अग्रवालांनी महाराजांना फर्स्ट टाइम पहिल्यांदा पाहिलं, त्यावेळेस त्यांनी जात पात गोत्र विचारलं. महाराजांना समजलं की हा अजून अज्ञानी आहे. महाराज अहो बाजूला कुत्र खाते भात, बाजूला कुत्र भात खाते आणि तुम्ही त्याच्या बाजूला उष्टा भात खाताय. महाराज तुम्ही आज्ञा करा. महाराज तुमची इच्छा जर असेल ना, आम्ही देवीदासाच्या घरून पंचपक्वान्नाचं ताट भरून तुम्हाला आणून देईन. शुद्ध वाळा घातलेलं तुंबा भरून जल तुम्हाला आणून देईन. तुम्ही फक्त महाराज आज्ञा द्या. महाराजांच्या मुखातून निघालेले शब्द घरी घेऊन जाण्यासारखे आहे का? महाराजांच्या मुखातून निघालेले शब्द घरी घेऊन जाण्यासारखे आहे. आज या विश्वाच्या पाठीवर, या भारत देशाच्या पाठीवर तुम्ही असं म्हणेल की भारतामध्ये एकही गाव असं नाही आणि त्या गावाचा एकही व्यक्ती असा नाही जो गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलेला नाही. सगळेजण गेले. पण आज उष्ट्या पत्रावरचा अन्न खाणारा एक महात्मा या जगाच्या कान्याकोपऱ्यातून, या विश्वाच्या कान्याकोपऱ्यातून कोणताही वारकरी भक्त माझ्या गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता जाऊ द्या. उष्ट खाणारा महात्मा, उष्ट खाणारे महाराज, त्या महाराजांच्या दर्शनाकरता विश्वाच्या कान्याकोपऱ्यातून एखादा व्यक्ती जाऊ द्या. माझ्या गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन झाले की म्हणजे गजानन महाराज त्या वारकऱ्याला, त्या वैष्णवाला, त्या भक्ताला ताजं अन्न खायला देतात. ही गजानन महाराजांची ताकद आहे. देतात ना माझ्या राजांना देतात. आदर
ठेवला पाहिजे. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं या संताशी निरवी. आपण स्वतः संतांच्या चरणावर स्वतःला स्वाधीन केलं पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःच्या देहाला स्वतःच्या बुद्धीला संतांच्या चरणावर समर्पित करत नाही. म्हणून माझे तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझं सुद्धा मागणं तुला हेच आहे. संतांचं चिंतन कोणतंही असू द्या, संत हे संत असतात. संत गजानन महाराज असू द्या, संत तुकोबा असू द्या, तुमची पाहण्याची एक दृष्टी असली पाहिजे. कारण तुम्ही म्हणाल गजानन महाराज वेगळे, विश्वमाऊली ज्ञानोबाराय वेगळे, तुकोबा वेगळे, ही वेगळे नाही. तुमची नजर वेगळी आहे, तुमची श्रद्धा वेगळी आहे. श्रद्धेचं ठिकाण एक असलं पाहिजे. बघा ना तुम्ही, द्वारकेचा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण 24 सेकंद अर्जुनाच्या सोबत राहत होता. काय द्वारकेचे द्वारकाधीश 24 तास भगवान अर्जुनाच्या सोबत राहत होते. पण ज्यावेळेस अर्जुनाला 11व्या अध्यायात विकराळ रूप दाखवलं, त्यावेळेस अर्जुन ते रूप पाहू नाही शकला. भगवंत म्हणले, अर्जुना दिसतंय का? पाय. अर्जुन म्हणले, काय? अरे मी तुझ्या समोर उभा आहे, बघ माझा 11 विकराळ स्वरूप मी तुला दाखवतोय. भगवान म्हणले, देवा आय एम सॉरी, मला ते दिसत नाही. दिसत नाही, तुला ते रूप पाहण्याची दृष्टी नाही. ज्यावेळेस मायेनं भगवंतानी अर्जुनाला ती दृष्टी दिली, त्यावेळेस अर्जुनाच्या हातचं गांडीव धनुष्य खाली पडलं. वैराग्य झालं त्याला. अरे बापरे, मी काय आहे? माझा सिद्धांत नीट लक्षात ठेवा. तुमची नजर जर पाहण्याची एक असेल तर तुकाराम महाराज, गजानन महाराज वेगळे नाहीत. तुमची नजर जर एक असेल तर ज्ञानेश्वर महाराज, गजानन महाराज वेगळे नाहीत. तुमची नजर जर एक असेल, एकनाथ महाराज, नामदेवराय, निळोबाराय, परमहंस रामकृष्ण मौली बाबा एकच. फक्त तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन सरळ आणि सीधा असणार, सरळ आणि सीधा. म्हणून बंकटलाल अग्रवालांनी महाराजांना आज्ञा केली, महाराज देवीदासाच्या घरची ऋतुशांते नगर भोजन दिलं त्याने. मनानं तो उदार आहे, तुम्ही फक्त आज्ञा करा महाराज. तुमची आज्ञा जर भेटत असेल ना, तुम्ही पंच पकवानाचं जेवण आणतो. बघा, ज्या दिवशी बंकटलाल अग्रवालांना महाराज उष्ट्या पत्रव्यर्थ खाताना दिसले, तो दिवस म्हणजे आजचा दिवस होता. आजचा दिवस माघ वैद्य सप्तमी आणि आजचा दिवस सुद्धा गुरुवारच आहे. आणि आजच्या
दिवशी गजानन महाराजांचं जीवन चरित्र सांगण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतं. त्याला म्हणतात महाराज सौभाग्य. सौभाग्य. आता दुसरा कार्यक्रम आहे, मी पहिला कार्यक्रम करून इथं उभा आहे. सकाळी मोठा कार्यक्रम होता, तो कार्यक्रम झाला, हा कार्यक्रम उभा आहे. महाराजांची कृपा आहे महाराज. म्हणून गजानन महाराज ज्या दिवशी प्रकट झाले तो माघ वैद्य सप्तमीचा दिवस आणि गुरुवारचा दिवस होता. महाराज तर एका ठिकाणी असं म्हणतात, नीट ऐका. मध्ये ब्रह्म व्यापिले, अनुरे मध्ये ब्रह्म व्यापिले, लय भूतपती समान, माघ सप्तमी पुण्य दिवशी शेगाव संस्थानला एवढा संस्थान आहे, तिथं पाय ठेवायला गर्दी, पाय ठेवायला जागा नाही. आज एवढी गर्दी आहे माझ्या गजानन महाराजांच्या चरणावर. आणि ते गजानन महाराज आणि हे गजानन महाराज वेगळे नाही. तुमची श्रद्धा असली पाहिजे. बघा वडगाव तेजनकर ग्रामस्थ, तुम्ही आज शेगावात बसल्यासारखं वाटते. शेगावात कीर्तन ऐकताय तुम्ही. म्हणून ज्या गजानन महाराजांचा जयघोष होतो त्यावेळेस आपले दोन्ही हस्त असे वर केले पाहिजे आणि मोठ्या आदरानं मोठ्या प्रेमानं म्हटलं पाहिजे. करावर हात. सद्गुरु गजानन महाराज की, सद्गुरु गजानन महाराज की. महाराजांविषयी संतांविषयी सांगण्यासारखं खूप काही आहे माझ्या राजांनो. पण आपला नियम आहे, गावाच्या बाहेर आपला कार्यक्रम चालू आहे, थंडी सुद्धा बाहेर बसते. मला तुम्ही पोपटासारख्या 2 तास गप्पा करता. 6 दिवस झाले आम्ही थंडीत कीर्तन ऐकून राहिलो. तुम्ही कितीही लांबवलं तर लांबवण्यात मजा नसते. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, बाळांनो जास्त खाल्ल्यापेक्षा कमी खाल्लं पाहिजे. जास्त खाल्ल्यापेक्षा कमी खाल्लं पाहिजे. का? ते पचन होतं, त्यांना ऍसिडिटी होत नाही, त्यांना डोकं दुखत नाही. सगळे तुमच्या प्रक्रिया व्यवस्थित पार पडतात. नाही तर मग वाडा वाडा कडी वाडा वाडा वाडा. अरे बाबा
भुकेपर्यंत कधी खातो. याचं कारण काय? जास्त जर खात असाल तर सांगणारा सुद्धा पचन वाढणारं पचन होतं, खाणारं होतं. म्हणून महाराज म्हणतात जास्त खाल्ल्यापेक्षा कमी खा. कमी खाण्याचा फायदा एकच आहे, ते पचन होतं, ते रुजत असतं, ते अंगी लागत असतं. तर 2.5 तास कीर्तन केल्यापेक्षा 2.5 तासच कीर्तन करा. पण सगळ्यांना कळालं पाहिजे, आज गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहे महाराष्ट्रातले लोक. महाराष्ट्रातील एक प्रांत असा आहे, त्याचं नाव आहे विदर्भ. या विदर्भातले लोक तर अत्यंत भाग्यवान आहेत की गजानन महाराज आपल्या पायथ्याशी आहे. अभिमान असला पाहिजे आपल्याला आपल्या महाराजांचा. म्हणून गजानन महाराज उष्ट्या पातळीवर खाताना दिसले. बंकटलाल अग्रवाल महाराजांना हात जोडून विनंती करतो. दामोदर पंत सुद्धा महाराजांना हात जोडून विनंती करतात, महाराज तुम्ही आज्ञा करा. महाराज तुम्ही जर आज्ञा करत असाल महाराज तर देवी दत्ताच्या घरून पंच पक्वान्नाचं जेवण आणतो. पंच पक्वान्न म्हणजे श्री बालाजीचा भेद. आता हे दिसायला जरी तुम्हाला श्री बालाजीचा भेद दिसलं तरी याचं लॉंग फॉर्म आहे, याचा अर्थ फार मोठा आहे. श्री म्हणजे श्रीखंड, ला म्हणजे लाडू, जी मध्ये जिलेबी आणि बा मध्ये बासुंदी. फक्त तोंडाले पाणी सुटू देऊ नका. पंच पक्वान्नाचं जेवण महाराज तुम्हाला आणून देतो. आणि पूर्वीच्या काळामध्ये वाळा घातलेलं शुद्ध फिल्टर केलेलं जल असायचं, त्याला आपण सध्या बिस्लेरीचं पाणी म्हणतो. हे बिस्लेरीचं पाणी पूर्वीच्या काळामध्ये कसं शुद्ध व्हायचं? असं मस्त खापराचं मडकं असायचं, त्याच्यामध्ये नाल्या उल्याचं इरीचं पाणी आणायचं आणि त्याच्यामध्ये वाळा घातलेला असायचा आणि ती पाणी पिण्याची मजा फार वेगळी होती. दामोदर पंत महाराजांना म्हणतात, महाराज बंकटलाल अग्रवाल ताट आणून देतील आणि मी तुम्हाला पाणी आणून देईन. महाराजांच्या तोंडातून निघालेले शब्द घरी घेऊन जाण्यासारखे आहेत. महाराज म्हणतात, अरे गरीबाच्या घरचं अन्न असतं म्हणून काय टाकून द्यायचं असतं का? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, उदर भरण हे जाणी ते यज्ञ कर्म आहे. तुम्ही दररोज खाता, गरीबाच्या घरची पंगत आहे म्हणून अन्नाचा नासुडा करता. तुम्ही जर मला ताजं अन्न आणून देत असाल तर नुसतं खायचं कोण? महाराजांचे शब्द आहे. काय शिकवून दिली तेजलकर बाबा आपल्याला महाराजांनी अन्नाची कदर करणं शिकवली. म्हणून लागेल तितकंच घ्या, अन्न उष्ट पाडू नका, हे प्रबोधन आहे माझ्या राजांनो कीर्तनाच्या माध्यमातून. गजानन महाराजांचा भंडारा आहे म्हणून आपणही खायचा घरी घेऊन जायचा. घरी गेल्यानंतर तुम्ही जेवताना राहिलेलं गुरा ढोरांना टाकता. माझ्या राजांनो गुरा ढोरांचा चारा हा गुरा ढोरांना मिळाला पाहिजे आणि माणसाचा चारा माणसानेच खाल्ला पाहिजे. पण जेवढा लागेल तेवढाच घ्या, ही अन्नाची कदर करणं शिका. महाराजांनी सांगितलंय, तुम्ही जर मला पंच पक्वान्नाचं अन्न आणून देत असाल तरी उष्टा भात खायचा कोण? महाराज काय करू? असं म्हणत बाबा शेवटी बंकटलाल अग्रवाल गेले. देवीदासाच्या घरचं पात्र घेऊन आले आणि त्याच्यामध्ये भाजी, त्याच्यामध्ये पोळी आणि त्याच्यामध्ये भाजी पोळी आणि भात आणला. महाराजांनी घेतला म्हणजे मायेचा भात, प्रेमाची पोळी आणि वासना अधीन असलेली ही सगळी भाजी मला खायला दिली. खीर केली सगळी, महाराजांनी खाल्ली. बरोबर त्या तोंडाने महाराज त्या ठिकाणून निघून गेले. पहिला अध्याय संपला. 21 अध्याय आहेत बरं महाराज. बापरे, पहिला अध्याय संपला. पण बंकटलाल अग्रवालांची आणि एका तेजस्वी साधूची पहिल्यांदा गाठभेट झाली होती. बंकटलाल अग्रवालांची आणि महाराजांची नजरानजर झाली होती. ही नजरानजर मोठी खतरनाक असते. ही नजरानजर मोठी खतरनाक असते. नजर एकदा का झाली की फार विचित्र काम होते. ती महाराज असं कसं आहे बघा तुम्ही. रामायणातला फार सुंदर उदाहरण आहे रामायणातलं आहे. पण आता वेळ आपला संपला, कारण महाराज म्हणतायत, कहत सुनत आयो अखियों में पानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. सांगण्यासारखं खूप आहे, ऐकायला तुम्हाला गोड वाटते. पण सीता माता आणि प्रभू रामचंद्र दोघेही दुर्वा फुलं आणण्याकरता गेले. बगीच्यात गुलाबाची फुलं तोडतायत. दोघांची नजर झाली. परिणाम लग्नातच बदल झाला नाही. याचं कारण ही नजर फार मोठी खतरनाक असते. मला पूर्ण रामायण तुम्हाला सांगत नाही. राम प्रभू फुलं आणण्याकरता जात आहेत, सीता माता फुलं आणण्याकरता जात आहेत. झाडाच्या आडून एकमेकाला दोघेही पाहत आहेत. पण झाड संपल्यानंतर दोघांची ज्यावेळेस नजर होते त्यावेळेस शुभमंगल डायरेक्ट. तसं बंकटलाल अग्रवाल आणि महाराजांची नजर झाली. बंकटलाल महाराजांना विनंती करतायत. महाराज म्हणतात मला नको. महाराज गणात होते करत त्या ठिकाणी पळून गेले. पहिला अध्याय संपला. अध्याय दुसरा, महाराज पळून गेले पण नेमके गेले कुठे? बंकटलालाची नजर झाली होती. बुद्धीमध्ये तेच प्रकार चालू होते की महाराजांची माझी गाठभेट पुन्हा झाली पाहिजे. पण ते गेले तरी कुठं? दामोदर पंताला म्हणतात, पंता तो नाही का सकाळी वडाच्या झाडाखाली उष्ट्या पातळीवर अन्न खाणारा साधू मला भेटला पाहिजे. बेचैन झालेले मला तो माझ्या डोळ्यापासून दूर गेला तेव्हापासून मला करमत नाही. बेचैन झालोय मी. बंकटलाल अग्रवाल मारवाडी समाजाचा होता, पण त्याचा सुद्धा एक धंदा होता. कोणता?
व्याजानं पैसे देण्याचा आहे का? व्याजानं पैसा देण्याचा धंदा होता शेगावात. पण गजानन महाराजांना तो आग्रह करू लागला, महाराज माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही एकदा तरी माझ्या घरी चला. महाराज म्हणले, बंकना लक्ष्मीला कोंडून ठेवतो, ज्याच्या घरात लक्ष्मीला कोंडून ठेवलं जातं तिथं साधूच्या चरणाचा स्पर्श कधीच होत नाही. लक्ष्मीला मोकळं कर. भाषा समजते ना? मी कोळ्यात बोलू राहिलो. हे कोळ्यातलं कीर्तन कळालं पाहिजे नाही विठ्ठल बाबा. लक्ष्मीला कोंडून ठेवलं, लक्ष्मीला मोकळं कर म्हणजे व्याजाचा पैसा तू तिजोरीत ठेवलेला आहे, तो व्याजाचा पैसा ज्याचा त्याला वापस करून दे, त्यावेळेस मी तुझ्या घरी येईन. बंकटलाल अग्रवाल म्हणजे बाबा मला कळत नाही. बेचैन झालेले बंकटलाल पुन्हा आले. पंत म्हणतात, महाराजात माझं मला करमत नाही, महाराजांची गाठभेट झाली पाहिजे. कर्म धर्म सुदैवानं पूर्वीच्या काळी प्रसिद्ध कीर्तनकार होते, त्यांचं नाव आहे गोविंदबुवा टाकळीकर. गोविंदबुवा टाकळीकरांचं कीर्तन चालू झालं देवाच्या देवळात आणि महाराज एका वट्यावर बसले. कर्म सुदैवानं कीर्तन रंगात आलं. कीर्तन सुद्धा रंगात येऊ द्यावं लागतं बरं. बघा ना, वडगाव तेजनकरातले गावातले लोक किती शांत ऐकू राहिले कीर्तन. ऐका वाटतं का तुम्हाला? हो का नाही? ऐकताना लोक बस झाला 2च मिनिटं सांगतो आणि आटोपतो आता, कारण मला माहिती आहे तुम्ही 7 दिवस आमच्यासारखे चांगले चांगले वाटी लावले. ऐका नाही, बस एवढं. महाराजांचा प्रगती नाही यार, कीर्तन तुम्ही दररोजच ऐकता, म्हणून हा सुद्धा विषय तुमच्या सगळ्यांच्या कानावर आला पाहिजे आणि आपल्याला सुद्धा आपल्या महाराजांविषयी थोडीफार माहिती असली पाहिजे. बंकटलाल अग्रवाल बेचैन झाले. संध्याकाळी गोविंदबुवा टाकळीकरांचं कीर्तन चालू झालं. कीर्तन रंगात आलं. कीर्तन सुद्धा रंगात येऊ द्यावं लागते. असे मस्त वाजणारे असले पाहिजे, असे मस्त तोला मुलाचे गाणारे असले पाहिजे आणि तुमच्यासारखे श्रोते कीर्तनात येऊन झोपणारे असले पाहिजे. बरोबर? तुमच्यासारखे सुद्धा श्रोते मायबाप सर्वांगाचे कान करून श्रवण करणारे असले पाहिजे. कीर्तन रंगात आलं, पण कर्मधर्म सुदैवानं गोविंदबुवा टाकळीकरांचा एक श्लोक चुकला. तो श्लोक होता विठ्ठल महाराज, नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावरा. चौथ्या अर्थाचा श्लोक होता, श्लोक चुकला. महाराज वट्यावर बसत होते. महाराज कोण्या शाळेत गेले नाही, महाराज कोण्या वैदिक आश्रमात गेले नाही, महाराजांनी कोण्या गुरुकडे गेले नाही, शिक्षण घेतलं नाही, पण तरी संत जाणती अंतरीच्या खुणा. काय नाही समजत या लोकांना, भूत भविष्य वर्तमान करते. वैदिक ज्ञान तर फार दूरचा विषय आहे. गोविंदबुवा टाकळीकरांचा श्लोक चुकला. गोविंदबुवा टाकळीकर काही क्षणापुरते थांबले. अर्धवट राहिलेला श्लोक बाहेर बसलेल्या महाराजांनी पूर्ण केला. गोविंदबुवा टाकळीकरांनी विचार केला, सगळ्यात भारी श्लोक आहे हा, गायला कोण? गीतेचा सगळ्यात भारी श्लोक आहे, गायला कोण? म्हणजे बाबा पश्चिम सुरवण हा जो श्लोक आहे की नाही, त्याच्या जवळपास हा श्लोक आहे. 2 श्लोक भारी. महाराज हा श्लोक गायला कोण? मग त्यावेळेस गोविंदबुवा टाकळीकर कीर्तन सोडून महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाली. महाराज आजपासून मी तुमच्या चरणाचा दास. महाराज अरे खोटं ज्ञान देतो समाजाला, तू स्वतः कच्चा आहे. कच्चा असलेल्या माणसाने समाजाला पक्क करण्याचा प्रयत्न करू नये. अगोदर आपण पक्क झालं पाहिजे, तर समाज पक्का होत असतो. ही शिकवण कोणी दिली? गजानन महाराजांनी दिली. गजानन महाराज विदेही नव्हते, गजानन महाराज अवलिया नव्हते, की अवलियाच्या विषयामध्ये एक सत्पुरुष योगी महात्मा होते. यांचा प्रागट्य महोत्सव आपण मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा करतो. अशा महान विभूती तुमच्या आमच्या जीवनामध्ये, तुमच्या आमच्या सानिध्यात, तुमच्या आमच्या महाराष्ट्रात, तुमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अनुभवायला भेटतात. ही सगळ्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी आनंदाची गोष्ट आहे. सहज नाही होत महाराज. म्हणून अशा साधूच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर माझे तुकाराम महाराज म्हणतात की बाबा या संताशी निरवी हे जिमत दे. या संतासी निरावी
काळी या लोकांचा विचार केला आणि महाराज स्वतः असं म्हणताय की अशा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये ही संत वास्तव्य करतात ना, या संतांच्या चरणावर आम्हाला निर्भीक कर, स्वाधीन कर. आमच्यात असणारे जे गुण आहेत, तमोगुण, रजोगुण, सतोगुण, हे काय असतील अवगुण, षडविकार, षडवैर्यात हे बाजूला काढ, पण या चरणाच्या साधूच्या चरणावर आम्हाला स्वाधीन कर. म्हणून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची. या बघा, एवढे मोठे महान संत म्हणतायत, या संतांच्या पदस्पर्शाने सहज जरी भूमीला स्पर्श झाला तरी चमत्कार झाले. हो, चमत्कार झाले, चमत्कार सहज. गजानन महाराजांनी भास्कर पाटलाला सांगितलं, बंकटलाला सांगितलं, बंकटलाला मी जेवण केलंय म्हणे, ठीक आहे, एक काम कर, तुझा जो तुंबा आहे गडवा, गडवा, हा गडवा त्या उन्हाळ नाल्यातून भरून आण. उन्हाळ नाला म्हणतात त्याला, जिथं आज तुम्ही शेगावला दर्शन बारीत दर्शन करण्याकरता जाता किंवा प्रसाद बारीत प्रसाद घेण्याकरता जाता, एकावर एक 2 बिल्डिंग आहेत, त्या बिल्डिंगच्या खाली एक नाला वाहतो, त्या नाल्याला उन्हाळ नाला असं म्हणतात. ती बिल्डिंग नाल्यावर बांधलेली आहे, तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता. भले मोठी बिल्डिंग दिसते तुम्हाला, तुम्ही म्हणता बाबा बाबा काय भोगते, काय दर्शन बरे, पण त्याच्या खालचं वर मुका. ज्या उन्हाळ नाल्याचं पाणी गजानन महाराजांनी बंकटलाला राहण्यासाठी सांगितलंय, बंकटलाला मी जेवण केलंय म्हणे, हा तुझ्या जवळचा गडवा, तुझ्या जवळचा तुंबा भरून त्या नाल्यातलं पाणी आण. बंकटलाल म्हणजे महाराज, त्या नाल्यातलं पाणी गुरंढोरं कुत्रे पितात, डुकरं जनावरं पितात, त्या नाल्यातलं पाणी तुम्ही पिता. महाराज म्हणतात, हा माझा आदेश आहे, तुला जावं लागेल. ज्यावेळेस महाराजांनी त्या तुंब्याकडे पाहिलं, त्या पाण्याकडे पाहिलं, शेपटाचे किडे पडले होते महाराज त्या पाण्यात, पण ज्यावेळेस महाराजांनी त्या पाण्याकडे दृष्टी टाकली त्यावेळेस ते फिल्टर सारखं पाणी झालं. संतांचा स्पर्श सहज होतो ते चमत्कार होतो, संतांचा स्पर्श सहज होतो, चमत्कार होतो. परिणाम असा झाला की महाराजांचं इतिहासामध्ये नाव गेलं, इतिहासामध्ये नाव गेलं, इतिहासात झाला ना. म्हणून पक्वान नाचे ताट भरुनी शुद्ध जलाने तुंबा भरुनी, दामोदर मग करी प्रार्थना करा शुद्ध जलपान, माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान. आजच्या दिवशी समर्थ सम्राट योगीराज गजानन महाराज प्रगट झाले. म्हणून या समाजाला, या देशाला, या जगाला योग्य ती दिशा दाखवली. बघा, त्या काळामध्ये या लोकांनी दशा भोगली माझ्या राजांना, या लोकांनी त्या काळात दशा भोगली, म्हणून आज या लोकांनी आपल्याला दिशा दाखवली आणि त्या दिशेनं आपण जातोय. म्हणून आपण सुद्धा कधी कधी म्हटलं पाहिजे, देवा, जसं की माझे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता देवा तू उदार अंतःकरणाचा आहे, तू मायेचं हृदय विराजमान करणार आहे, मग कधी काळी आम्हाला तुमच्या चरणावर ठेव. तुका म्हणे आता उदार तू होई मध ठेवी पायी संताची. या ज्ञानेश्वर ऐका, 8:30 ते 10:30ची वेळ आहे. महाराज मी 2 तासाच्या वर कधी बोलतच नाही बरं, कारण आमच्या गजानन महाराज संस्थांचा नियम आहे, 9:45ला चालू झाले की 9:45ला संपलं पाहिजे, 8ला चालू झाले की 10ला संपलं पाहिजे, आणि 8:30 आणि 10:30ची गाठ भेटत नाही तिथं. जर एखाद्या वेळेस 8:30ला कीर्तन चालू झालं, महाराजांना त्याच्या 8:30ला जरी चालू झालं तरी ते 10ला सुटेल. 10च्या पुढे महाराज कीर्तन लांबवत असतील तर गायक लोकांना परमिशन असते, विठ्ठल जय जय, इथं परमिशन करून टाका, विठ्ठल जय जय, यांनी आताच करून टाकलं विठ्ठल. म्हणून येता मती येता अवका संकल्पित वेळेमध्ये त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी सौभाग्य येण्याचं सौभाग्य मिळालं. आमच्यावर प्रेम करणारे वारकरी संप्रदायातील नितांत थोर व्यक्तिमत्व, त्यांनी जोग महाराज संस्थेचा अभ्यासक्रम परिपक्व केला आणि आज स्वतःच्या पायावर उभ्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतायत. शेतूर जन निवासी आमचे विठ्ठलजी महाराज वारळ यांच्या मार्गदर्शनाखाली तेजनकर साहेब यांच्या माध्यमातून सतीश दादा यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर सगळ्या मायबापांचं मला पुनश्च एकदा दर्शन झालं, जे 6 वर्षापूर्वी झालं होतं. ते आज 6 वर्षानंतर पुनश्च एकदा तुमचं सगळ्याचं दर्शन होतं. कार्यक्रमाच्या साथीला तोला मुलाची महाराष्ट्रातील सर्व दिग्गज नावाजलेली गुणीजन मंडळी या ठिकाणी आहे. याही सर्व गायक वादक लोकांनी मला सांभाळून घेतलंय, यांच्याही चरणाला स्पर्श करतो. म्हणून बोलण्याच्या आवेशामध्ये काही चुकीचं वाटलं असेल तो बुद्धीचा दोष, आणि बोलण्याच्या आवेशामध्ये काही घेऊन जाण्यासारखं वाटलं असेल ते सगळं समर्थ सद्गुरू संत सम्राट योगीराज गजानन महाराजांचं. फक्त माझा एक नियम आहे, मी सगळ्यांना जाता जाता एक त्रास देतो, ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी असे मस्त हात वर करा, आणि ज्यांना ज्यांना हात असतील त्यांना हात वर करा. जो असून कंजूसी करत असेल, मी माझ्या गाडीमध्ये इच्छू आणले, ती इच्छू मी एक एक दोन देतो. ज्या गजानन महाराजांचा हा सप्ताह चालू आहे त्या गजानन महाराजांचं मोठ्या प्रेमानं भजन करायचं. जोपर्यंत भजन पूर्ण होणार नाही तोपर्यंत कुणी हात खाली करणार नाही. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः.
एक आवाज नमो नमः एक आवाज तोंड बंद फक्त आवाज एक आवाज मंडळी शाबास अजून आवाज कोण म्हणतं शेगाव नाही तिथं गजानन महाराज ती शेगाव वाटाळी ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः ओम गजानन कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आमच्या पाठीमागे राहून 16 मुलांची साथ दिली आमचे चौदार बाबा पारेगिरी बाबा वेदांत संस्थेचे सर्व विद्यार्थी विठ्ठल महाराज आमची पारेगिरी बाबा इकडचे चौदार ही सर्व कार्य करणारी मंडळी आणि सगळं गजानन महाराज भक्त परिवार या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो झालेली सेवा पुन्हा एकदा गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्ण विराम विठाला जय जय